हाय फ्रेंड्स, फुलांचा हातावरचा गजरा कशा प्रकारे करायचा ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहे. दारातच मोगऱ्याचं झाड आहे, त्यामुळं आम्ही मोगऱ्याच्या झाडाच्या कळ्या काढल्या कारण फुलं काढली तर ती पटकन कोमेजतात. कळ्या काढल्या तर त्या दुसऱ्या दिवशीपर्यंत तो गजरा जसा तसा राहतो. हे बघा, आपल्याला एवढ्या कळ्या भेटलेल्या आहेत. चला तर मग आपण गजरा करायला स्टार्ट करूया. डाव्या हातामध्ये धागा पकडायचा आणि त्याच्यावर फुलांची जुळी ठेवायची आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गाठ मारायची. अजून पण जुळ्यांच्या गाठी मारलेल्या आपण व्हिडिओमध्ये दाखवलेल्या आहेत. व्हिडिओ पूर्णपणे पहा, म्हणजे हातावरचा गजरा कशा प्रकारे करायचा हे तुम्ही नक्की शिकाल. धागा जास्त ओढायचा नाही, कारण धागा जास्त ओढला तर फुले तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे धागा हळूवारपणे ओढायचा. पूर्वी आपण काय करायचो, पायामध्ये धागा बांधायचो आणि मग त्या पायावरचा गजरा करायचो. पण हा हातावरचा गजरा आपण झटपट करू शकतो. जर काहीतरी आपल्याकडे लग्न समारंभ असेल किंवा अजून काहीतरी कार्यक्रम असतील तर आपण पटकन हा गजरा करू शकतोय. तुम्ही जेव्हा सुरुवातीला हा गजरा बनवाल तेव्हा थोडंसं चुकेल, पण तुम्ही थोडी प्रॅक्टिस केली तर तुम्ही हा हातावरचा गजरा नक्कीच बनवू शकाल, अतिशय सोप्या पद्धतीने. आणि कमी वेळात आपण खूप मोठा आणि झटपट असा गजरा बनवू शकतोय. तुम्ही जर आमच्या चॅनेलला नवीन असाल तर आमच्या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा. दिसायला पण अतिशय सुंदर असा गजरा हा दिसतो. अशा प्रकारे माझा हा गजरा बनवून झालेला आहे आणि बघा किती छान दिसतोय गजरा आणि कमी वेळात झटपट गजरा झालेला आहे. थँक्यू.